हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राजवीर 3 दिवस रुग्णालयात होता. जान्हवी रोज त्याला भेटायला जात होती, पण ती बहुतेक वेळा बाहेरच बसून राहायची. राजवीर शुद्धीत आला नसला तेव्हाच ती आत जाऊन त्याला भेटायची. एक दिवस ती आत गेली. तिने राजवीरला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या गालावर हलकेच चुंबन दिले. "तू मला कसं विसरू शकतोस? इतकं प्रेम करतोयस म्हणायचास ना माझ्यावर." डोळ्यात अश्रू भरून जान्हवी त्याच्याशी तक्रार करत होती. ती त्याचा हात धरून बराच वेळ त्याच्याजवळ बसून राहायची आणि मग शांतपणे घरी निघून जायची. राजवीर रुग्णालयात असलेल्या प्रत्येक दिवशी जान्हवी त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. शेवटी राजवीरला डिस्चार्ज मिळाला. "मिस्टर राजवीर, आता तुम्हाला काही दिवस पूर्ण विश्रांती घ्यायची आहे. कामाचा विचारही करू नका. नाहीतर मेंदूतील नसांवर ताण येऊ शकतो," डॉक्टरांनी त्याला स्पष्टपणे सांगितलं. राजवीर घरी परतला. डॉक्टरांनी जान्हवीला समजावत सांगितलं, "जान्हवी, सध्या मिस्टर राजवीरला तुमची अजिबात आठवण नाहीये. त्यामुळे काही दिवस तुम्ही त्यांना भेटू नका." "पण त्यांची काळजी कोण घेणार?" जान्हवीनं काळजीने विचारलं. "त्यांच्यासाठी इथे पुरेसे लोक आहेत. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही त्यांच्या आसपास राहिलात तर त्यांना गोंधळ होऊ शकतो. तुम्हाला पाहिलं की ते आठवायचा प्रयत्न करतील. त्यामुळे मेंदूवर जास्त ताण पडेल आणि टाकेही उघडू शकतात, जे भरून येणं कठीण होईल." डॉक्टरांनी तिला समजावलं. "आपला नंबर मला द्या. राजवीरची स्थिती कशी आहे ते मी तुम्हाला सांगत राहीन." जान्हवी म्हणाली, "नक्की." डॉक्टरांनी मान डोलावली. राजवीर घरी आराम करत होता. त्याचा बॉडीगार्ड खोलीत येऊन ठोठावतो. "या." राजवीर म्हणतो. "सर, हॉस्पिटलमधून काही सामान आलं आहे, जे कपडे तुम्ही त्यावेळी घातले होते." बॉडीगार्ड सांगतो. "टेबलवर ठेवा." राजवीर म्हणतो. "हो सर." असं म्हणत तो सामान ठेवून निघून जातो. जान्हवी राजवीरला भेटू शकत नव्हती. ती रोज ऑफिसला जात होती, पण कामात तिचं मन लागत नव्हतं. दरम्यान माया प्रचंड संतापलेली होती. तो पुन्हा वाचला कसा? "हे कसं शक्य आहे? तूच मला म्हणाला होतास की त्यानं कित्येक लोकांना मारलं आहे. मी 1 कोटी रुपये दिले होते. जर पैसे परत मिळाले नाहीत तर मला घर रिकामं करावं लागेल. त्यांना सांग पैसे परत द्या किंवा काम पूर्ण करा." माया रवीवर ओरडत होती. "मॅडम, काळजी करू नका. पैसे दिले गेले आहेत. आता त्याचं काम आहे राजवीरला मारणं. तो मरेपर्यंत प्रयत्न करत राहतील." रवी शांतपणे म्हणाला, "पण लवकर, माझ्याकडे वेळ नाही." माया चिडून म्हणाली. मायाने रागाच्या भरात स्वतःचेच केस ओढले. त्या अवस्थेत तिला पाहिलं असतं तर कोणीही तिला वेडी समजलं असतं. 4-5 दिवसांनंतर जान्हवी पुन्हा डॉक्टरांना भेटली. "मी एकदा राजला भेटू शकते का?" तिने विनंती केली. "पहा जान्हवी," डॉक्टर म्हणाले. "प्लीज." जान्हवीने हात जोडले. "ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. पण जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला पाहून तो अग्रेसिव्ह होत आहे तर ताबडतोब तिथून निघून जा." डॉक्टरांनी तिला सावध केलं. "हो," जान्हवी म्हणाली. जान्हवी राजवीरच्या घरी गेली. बॉडीगार्ड्सनी तिला आत जाऊ दिलं. ती त्याच्या बेडरूममध्ये गेली. राजवीर शर्ट न घालता बेडला टेक लावून बसला होता. तिला पाहताच तो संतापला. "तुम्ही इथे काय करत आहात? आणि तुम्हाला आत कोणी येऊ दिलं?" तो रागाने म्हणाला. "मी फक्त तुमची तब्येत विचारायला आले होते." जान्हवी शांतपणे म्हणाली. "इथून निघा. मला तुमच्याशी भेटायचं नाही." राजवीर थंडपणे म्हणाला. जान्हवी रडत रडत तिथून निघून गेली. "तिला आत कसं येऊ दिलत?" राजवीरने बॉडीगार्डला ओरडून विचारलं. "सर, तुम्हीच तर सांगितलं होतं मॅडमला अडवायचं नाही." बॉडीगार्ड म्हणाला. "मी असं कधी म्हटलं?" राजवीर आश्चर्याने म्हणाला. "हो सर, तुम्हीच. बस, जा इथून." राजवीरनं त्याला थांबवलं. सगळे वेडे झालेत. कुणी तिला गर्लफ्रेंड म्हणतं, कुणी मॅडम. मला काहीच समजत नाही. माझ्याबरोबर हे सगळं काय चाललं आहे? माझी गर्लफ्रेंड? हे कसं शक्य आहे? राजवीर स्वतःशीच बोलत राहिला. दरम्यान तनूला राजवीरवर झालेल्या हल्ल्याची बातमी कळते.
ती लगेच जान्हवीच्या घरी जाते. दार उघडताच जान्हवी तिला पाहून तिला मिठी मारते आणि रडू लागते. हिम्मत ठेव जान्हवी, सगळं ठीक होईल. तनू तिला धीर देते. जान्हवी डोळे पुसून तिला आत घेते. राजवीर इथेच आहे का? तनू विचारते. नाही, जान्हवी म्हणते. मग तू इथे काय करतेस? यावेळी तुला त्याच्या जवळ असायला हवं. त्याची फॅमिली असली तरी तू त्याच्यासाठी खास आहेस. तुझं त्याच्याजवळ असणं खूप महत्त्वाचं आहे, तनू गंभीरपणे म्हणते. जान्हवी पुन्हा रडू लागते. अच्छा अच्छा, ठीक आहे, तू रडू नकोस. मला एवढंच सांग, राजवीर कसा आहे? तनू विचारते. माहीत नाही, जान्हवी हळू आवाजात उत्तर देते. तू त्याला भेटायला तरी जातेस ना? तनूने विचारते. नाही, जान्हवी म्हणते. का? तनू चकित होऊन विचारते. कारण त्याला माझी आठवणच नाही. जान्हवी डोळ्यात पाणी आणून म्हणते. काय? तनू आश्चर्याने विचारते. हो. तो मला ओळखतही नाही, जान्हवी रडत सांगते. त्याची स्मरणशक्ती गेली आहे? तनू विचारते. हो, मागील काही महिन्याचं त्याला काहीच आठवत नाही, जान्हवी सांगते. आणि त्यात तूही येतेस, तनू हळूच म्हणते. हो, जान्हवी रडत मान हलवते. म्हणजे त्याने तुला ओळखायला नकार दिला? तनू विचारते. हो, जान्हवी उत्तर देते. तो एकटाच आहे, त्याची काळजी घ्यायला कोणीच नाही, जान्हवी व्यथित होऊन म्हणते. जान्हवी, तू काळजी करू नकोस, त्याच्याकडे कितीतरी केअरटेकर आहेत, तनू समजावते. पण मनापासून काळजी घेणारा कोणीच नसतो, जान्हवी म्हणते. हो, तू बरोबर बोलतेस. पण तू तरी काय करू शकतेस? तनू हताशपणे म्हणते. जान्हवीवर ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण होता. राजवीर ऑफिसमध्ये नसल्याचा मिस एनाने पूर्ण फायदा घेतला होता. मिस एनाचं बरंचसं काम जान्हवीकडेच दिलं जात होतं. ती आधीच खूप त्रस्त होती आणि कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच होता. आधी राजवीर तिला मदत करत असे, त्याची तिला खूप आठवण येत होती. एका अर्थाने कामात इतकी गुंतलेली असणं जान्हवीसाठी चांगलंच होतं, कारण त्यामुळे राजवीर तिला विसरला आहे ही गोष्ट तिच्या सतत लक्षात राहत नव्हती. पण जेव्हा जेव्हा ते आठवत असे तेव्हा तेव्हा तिचे डोळे ओलवायचे. तनूशिवाय त्यांच्या नात्याबद्दल कुणालाच फारसं काही माहिती नव्हतं. बरेच दिवस गेले होते. राजवीर आता बऱ्यापैकी बरा झाला होता. जखमा बऱ्याच प्रमाणात भरून आल्या होत्या. डॉक्टरांनी अजूनही विश्रांतीचा सल्ला दिला होता, पण तो कुणाचं ऐकणारं नव्हता. मिस्टर राजवीर, आता तुम्ही आधीपेक्षा बरे आहात, पण तरीही आम्ही तुम्हाला अजून थोडा आराम करण्याचा सल्ला देतोय, डॉक्टर म्हणाले. हो डॉक्टर, मी घरूनच थोडंसं काम करेन, ऑफिसला जाणार नाही, राजवीर म्हणाला. काळजी घ्या आणि जास्त ताण घेऊ नका, डॉक्टरांनी सूचना दिली. मागील काही महिन्यांचं काही आठवत नसल्यामुळे राजवीर सध्या ऑफिसला जाणार नव्हता. त्याने ऑफिसमधल्या सगळ्या फाईल्स आणि डॉक्युमेंट्स मागवून घेतले, जेणेकरून सध्या ऑफिसमध्ये काय चाललं आहे हे त्याला कळू शकेल. आपल्याला स्मृतिभ्रंश झाला आहे ही गोष्ट बाहेर यावी असं त्याला अजिबात नको होतं. मी मिस्टर खुरानांसोबत कधी काम केलं मला काहीच आठवत नाही. इथे पाहता तर प्रोजेक्ट जवळजवळ पूर्ण झालेला दिसतोय. इतका महत्त्वाचा प्रोजेक्ट मी कसा विसरू शकतो? म्हणजे खरंच माझी मेमरी गेली आहे. याचा अर्थ ती मुलगी खरं बोलत होती, पण तरीही मी कुणाला डेट करत होतो हे शक्यच नाही. राजवीर स्वतःशीच पुटपुटला. काही दिवस राजवीर घरूनच सगळं काम पाहत होता. मला लवकरात लवकर 1 कोटी रुपये परत करायचे आहेत, नाहीतर हे घर मला रिकामं करावं लागेल, माया रागात ओरडत रवीला म्हणाली. मॅडम, मी त्यांच्याशी बोललो आहे, रवी म्हणाला. काय बोललास? आधी मोठमोठ्या बाता मारत होतास, आता काय झालं? मला काहीही ऐकायचं नाही. मला राजवीर मेला पाहिजे, माया मध्येच ओरडत म्हणाली. मॅडम, आम्ही प्रयत्न करत आहोत,
रवी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला, कसले प्रयत्न? आता तो आतापर्यंत मेलाच पाहिजे होता. 1 कोटी कशासाठी दिले आहेत? माया संतापाने म्हणाली, मॅडम, राजवीरची सिक्युरिटी खूप कडक आहे. वरून पोलीसही गोळी झाडणाऱ्याचा शोध घेत आहेत. रवी सांगतो. हे सगळं मला माहीत नाही, माया ठामपणे म्हणाली. त्याचे बॉडीगार्ड इतके लॉयल आहेत की घरात जाऊन काही करणं अशक्य आहे. त्याच्या बाहेर येण्याची वाट पाहावी लागेल. पण तुम्ही काळजी करू नका, तो बाहेर येताच काम होईल. रवी तिला धीर देत म्हणाला. तो जर 1 महिना बाहेरच आला नाही तर? माया रागाने विचारते. मॅडम, तुम्हाला माहिती आहे की राजवीर जास्त काळ घरात बसू शकत नाही. तो बाहेर येताच तुम्हाला गुड न्यूज मिळेल. रवी म्हणाला. आज बऱ्याच दिवसांनी राजवीर ऑफिसला येणार होता. सतत घरात बसून तो कंटाळला होता. घरून काम सुरू होतंच, पण मन काही लागत नव्हतं. म्हणून त्याने ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला. जान्हवी ऑफिसमध्ये येते तेव्हा तिला दिसतं की सगळेजण हातात गुलदस्ते घेऊन उभे असतात. राजवीर येणार आहे याची तिला कल्पनाच नव्हती. काय झालं? जान्हवी विक्रमला विचारते. सर आज येणार आहेत, विक्रम सांगतो. काय? जान्हवी आनंदाने म्हणते. जान्हवी, राजवीर ऑफिसमध्ये येणार म्हणून इतकी आनंदी का आहे हे विक्रमला काही केला समजत नव्हतं. थोड्याच वेळात राजवीर ऑफिसमध्ये आला. त्याच्या डोक्यावर अजूनही पट्टी होती. जखमा पूर्णपणे भरल्या नव्हत्या. त्याला पाहताच ऑफिसमधील सगळे कर्मचारी त्याचं स्वागत करू लागले. झालं तुमचं स्वागत, आता सगळे आपापल्या कामाला लागा. राजवीरनं चिडचिड्या आवाजात सगळ्यांना सुनावलं. जुना कडक राजवीर पुन्हा एकदा परत आलेला दिसत होता. राजवीरची नजर अचानक जान्हवीवर पडली. तिला ऑफिसमध्ये पाहून तो क्षणभर आश्चर्यचकित झाला. ही माझ्या मागे मागे इथपर्यंत आली की काय, तो मनातल्या मनात पुटपुटला. राजवीर केबिनमध्ये शिरताच जान्हवीही त्याच्या मागोमाग आत गेली. आता तुम्ही कसे आहात, राज? जान्हवीने काळजीपूर्वक विचारलं. जान्हवीला अचानक समोर पाहून राजवीर संतापला. नॉक करून यायचं असतं, इतकं सुद्धा शिष्टाचार कळत नाही का तुम्हाला? तो रागाने म्हणाला. खरंच तुम्हाला मी आठवत नाही का, राज? जान्हवीने दुखावलेल्या आवाजात विचारलं. तुम्ही इथेही आलात, इथे काय करत आहात? आणि तुम्हाला आत कोणी येऊ दिलं? राजवीरने थंडपणे प्रश्न केला. मी इथे कशी आले याचा काय अर्थ? मी इथेच काम करते, जान्हवी ठामपणे म्हणाली. तुम्ही इथे काम करता? राजवीरने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. हो, जान्हवी म्हणाली. आणि काय काम करता? तुमची सेक्रेटरी आहे मी, जान्हवीनं शांतपणे उत्तर दिलं. ओ, म्हणजे मी माझ्या सेक्रेटरीसोबत डेट करायला लागलो होतो. या संपूर्ण जगात मला तुम्हीच मिळालात. इतका माझा स्टँडर्ड घसरलेला नाही. जा, तुमचं काम करा, नाहीतर इथे फार दिवस राहणार नाहीत. राजवीरच्या शब्दात तिरस्कार होता. राजवीरचे शब्द जान्हवीच्या काळजात बाणासारखे घुसले. राज, तुम्ही असं का बोलत आहात? तिचा आवाज थरथरत होता. काय असतं? मी तुमचा बॉस आहे, विसरू नका, राजवीर तिला झापत म्हणाला. तुम्ही मुद्दाम करत आहात ना? डॉक्टर म्हणाले होते ना की काही दिवसात सगळं आठवेल, जान्हवी म्हणाली. जान्हवीला विश्वासच बसत नव्हता की राजवीर अजूनही तिला ओळखत नाही. तिला वाटलं होतं तो ऑफिसमध्ये येईपर्यंत त्याची सगळी आठवण परत आलेली असेल. तुम्ही ऐकणार नाहीच. सांगतो मी, मला सगळं आठवते, काहीही विसरलेलो नाही. आणि जर पुन्हा एकदा मला राज म्हणालात तर ही नोकरी गमवाल, राजवीरने धमकी दिली. डोळ्यात पाणी आणत आपल्या डेस्ककडे निघून गेली. तेवढ्यात नताशा ऑफिसमध्ये आली. नताशा राजवीरच्या केबिनमध्ये शिरताच जान्हवीही तिच्या मागोमाग आत गेली. राज, कसा आहेस तू? नताशाने आपुलकीने विचारलं. आता ही आणखी एक राज म्हणणारी आली.
आता ही गर्लफ्रेंड निघू नये म्हणजे झालं. राजवीर मनातल्या मनात म्हणाला. कुरकुरला. काय झालं राज? कुठे हरवला आहेस? ठीक आहेस ना? नताशाने काळजीने विचारलं. हो, राजवीर तिला उत्तर देत वास्तवात परत आला. पण ती कोण आहे हे त्याला आठवत नव्हतं. काय झालं राज? तू बरा दिसत नाहीयेस, नताशा म्हणाली. सर, तुमच्यासाठी कॉफी आणू? जान्हवीनं केबिनमध्ये येत विचारलं. तू पुन्हा आलीस? नताशा चिडून म्हणाली. हो, जान्हवी शांतपणे उत्तरली. सर, नताशा मॅडम म्हणजे मिस्टर खुराना यांची नात. त्यांच्यासाठी ही कॉफी आणू का? जान्हवीने मुद्दाम सांगितलं. राजवीर थोडा सतर्क झाला. हे काय प्रकार आहेत? सरळ विचारता येत नाही का? नताशा चिडली. तुम्ही इतक्या मोठ्या बिझनेस टायकूनची नात आहात. तुम्हाला आदर तर द्यावाच लागेल ना? जान्हवी ठामपणे म्हणाली. बस, बडबड बंद करा. जा, कॉफी घेऊन या. नताशा म्हणाली. तुमच्यासाठी? जान्हवीने राजवीरकडे पाहत विचारलं. नको, राजवीर थोडक्यात म्हणाला. या बसा. राजवीरने नताशाला खुर्ची दाखवली. मी सगळं तपासलंय. जवळजवळ काम पूर्ण झालंय. लवकरच प्रोजेक्ट रॅप अप करू. राजवीर म्हणाला. काही घाई नाही, आरामात करा. नानूही 2-4 दिवसात येणार आहेत तुमची भेट घ्यायला. नताशा म्हणाली. हो, राजवीरने मान हलवली. मी निघते, स्वतःची काळजी घे. नताशा म्हणाली. हो, राजवीर उत्तरला. तिने सांगितलं म्हणून बरं झालं. नाहीतर मला आठवतच नव्हतं की ही कोण आहे. राजवीर मनात म्हणाला. आज हा इतका बदललेला का वाटतोय? नताशा मनातल्या मनात विचार करत बाहेर पडली. मी कॉफी आणली होती, ती कुठे गेली? नताशा केबिनमध्ये नसल्याचं पाहून जान्हवीनं विचारलं. ती निघून गेली. तुम्हीही जा, राजवीरने थंडपणे सांगितलं. बरं झालं लवकर गेली. जान्हवी मनातल्या मनात म्हणाली. तुम्ही अजून इथेच उभ्या आहात? राजवीरने तिला तिथेच पाहून विचारलं. राज, तुम्हाला खरंच काहीच आठवत नाहीये का? जान्हवीने राजवीरला थेट विचारलं. मी तुम्हाला किती वेळा सांगू, मला राज म्हणू नका. राजवीर रागात जान्हवीवर ओरडतो. मग ती तुम्हाला राज म्हणत होती तेव्हा तुम्ही तिला काहीच का बोलला नाहीत? जान्हवी प्रत्युत्तर देते. ती मिस खुरानांची नात आहे आणि तुम्ही एक साधी सेक्रेटरी आहात. तिच्याशी स्वतःची तुलना करू नका. राजवीर थंडपणे म्हणतो. राज 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 काय करणार आहात तुम्ही? जान्हवी मुद्दाम चिडवणाऱ्या सुरात बोलते. एकदा सांगितलेलं कळत नाही का? पुढच्या वेळी मला राज म्हणालात तर मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकेन. राजवीर इशारा देतो. धमक्या द्यायच्या असतील तर फक्त मलाच देता येतात का? तुमच्या सावत्र आईबद्दल का काहीच करत नाहीत? ज्या वारंवार तुमच्यावर हल्ले करवतात त्यांना जेलमध्ये का टाकत नाहीत? जान्हवी संतापून बोलते. गप्प, एकदम गप्प. राजवीर जोरात ओरडतो. हे काय बोलत आहात तुम्ही? तो गोंधळलेला दिसतो. जे सत्य आहे तेच. जान्हवी ठामपणे म्हणते. तुम्हाला हे सगळं कसं माहिती? राजवीर आश्चर्याने विचारतो. तुम्हीच सांगितलं होतं. थोडंफार तुमच्या आजी आणि नानींकडूनही कळलं. जान्हवी उत्तर देते. काय? तुम्ही त्यांना केव्हा भेटलात? राजवीर अजूनच चकित होतो. तुम्हीच मला त्यांच्याशी भेट करून दिली होती, जान्हवी म्हणाली. जान्हवी शांतपणे म्हणते. असं काहीही नाहीये. माझा मेंदू इतका खराब नाही. तुम्ही खोटं बोलत आहात. राजवीर नकार देतो. माझी स्मरणशक्ती गेलेली नाहीये. मला सगळं आठवतंय. जान्हवी ठामपणे सांगते. तुम्ही जो काही फायदा घ्यायचा विचार करत आहात ना, तो मी होऊ देणार नाही. राजवीर कठोर स्वरात म्हणतो. जान्हवी रागात तिथून निघून जाते.
थोड्या वेळाने राजवीरला कपाटात एक अल्बम सापडतो. तो त्याच्या आणि जान्हवीच्या साखरपुड्याचा असतो. त्या अल्बममध्ये त्याची नाणीही दिसते. म्हणजे जान्हवी खरं बोलत होती. पण मी तिला नाणीशी का भेटवलं आणि माझा साखरपुडा? अल्बम पाहत राजवीर स्वतःशीच बोलतो. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाताना राजवीरला जान्हवीच्या हातात तीच अंगठी दिसते. जान्हवी त्याच्या केबिनमध्ये येते. राजवीर तिचा हात पकडत विचारतो, ही अंगठी तुम्हीच दिली होती. जान्हवी उत्तर देते, आपला साखरपुडा झाला होता का? राजवीर विचारतो, हो, तो फक्त नाटक होतं. जान्हवी सांगते, नाटक? राजवीर विचारतो. राजवीर गोंधळतो, तुम्ही मला तुमची खोटी गर्लफ्रेंड म्हणून नानीशी भेटवायला नेलं होतं. त्यांनीच आपला साखरपुडा लावून दिला. जान्हवी स्पष्ट करते, म्हणजे साखरपुडा खोटा होता? राजवीर विचारतो, हो. जान्हवी मान डोलावते, बरं झालं, मला वाटलंच होतं. राजवीर सुटकेचा श्वास घेत म्हणतो, पण मग ही अंगठी अजून का घातली आहे? कारण ॲक्सिडेंटच्या आधी तुम्हीच मला ती घालायला सांगितली होती आणि तुम्हीही ती घातली होती. जान्हवी शांतपणे सांगते, आता मला सगळं कळतंय. तुम्ही माझी गर्लफ्रेंड नव्हता. मी तुम्हाला खोटी गर्लफ्रेंड बनवून नानीशी भेटवलं. नानीने तुम्हाला सगळं सांगितलं आणि आता तुम्ही माझ्या विस्मरणाचा फायदा घेत आहात. राजवीर आरोप करतो, फायदा घ्यायचाच असता तर मी मीडियाला सांगितलं असतं. तुम्हालाच का सांगितलं असतं? जान्हवी प्रत्युत्तर देते, हो, तेही खरं आहे. राजवीर म्हणतो, एक गोष्ट सांगते, जरी साखरपुडा खोटा असला तरी नंतर तुम्ही स्वतः गुडघ्यावर बसून मला प्रपोज केलं होतं. जान्हवी सांगते, बस करा, यापेक्षा वाईट खोटं सुचलं नाही का? राजवीर म्हणतो. राजवीर एकदम चिडलेला असतो आणि म्हणतो, मी खोटं बोलत नाही. जान्हवी ठामपणे सांगते, अंगठी बरीच महाग दिसते. खोटी गर्लफ्रेंड बनायच्या मोबदल्यात खरी अंगठी घेतली वाटतंय. राजवीर उपरोधाने बोलतो, ती तुमच्या पसंतीचीच होती. जान्हवी म्हणते, खोटं बोलू नका. राजवीर रागात म्हणतो, मी खोटं का बोलेन? बोलायचंच असतं तर साखरपुड्याचं खोटं सांगितलं असतं ना. जान्हवी म्हणते, तुम्ही माझ्याकडून पैसे उकळण्याचा छान मार्ग शोधलात. राजवीर आरोप करतो, घ्या तुमची अंगठी, मला नकोय. जान्हवी म्हणत अंगठी त्याच्याकडे देऊन निघून जाते. राजवीर स्वतःशीच विचार करत राहतो, खोटा साखरपुडा, खरी गर्लफ्रेंड, ही मुलगी मला वेड करत आहे. थोड्याच वेळात तो जान्हवीला पुन्हा केबिनमध्ये बोलावतो. हो, बोलावलं होतं. जान्हवी थंडपणे विचारते, मला तुमच्याशी बोलायचं आहे. राजवीर म्हणतो, पण मला नाही बोलायचं. जान्हवी स्पष्टपणे सांगते, पण मला आहे. राजवीर हट्ट धरतो, माझ्या झोपेच्या समस्येबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं? हे कुणालाच माहिती नव्हतं. राजवीर संशयाने विचारतो, तुम्हीच सांगितलं होतं. जान्हवी उत्तर देते. राजवीर संशयाने विचारतो, मी नाही सांगू शकत. डॉक्टरनेच सांगितलं असावं. आता मला सगळं समजतंय. राजवीर स्वतःशीच पुटपुटतो, तुम्हाला जे वाटतं ते वाटू द्या. जान्हवी रागात बोलून निघून जाते. काही वेळाने राजवीर तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये येतो. तिथे जान्हवी ही बसलेली असते. तुम्ही इथे काय करत आहात? तिला पाहून राजवीर आश्चर्याने विचारतो. तिच्या जवळ येत राजवीर म्हणतो, मी सुद्धा चेकअपसाठीच आले आहे. जान्हवी राजवीरला म्हणते, ऑफिसचं काय? राजवीर विचारतो, आज मी हाफ डे घेतला आहे. जान्हवी शांतपणे उत्तर देते, आणि कोणाची परवानगी घेऊन?
राजवीर विचारतो. मेडिकल लीव्ह आहे. मीही आजारी पडू शकते. मी माणूस आहे, एलियन नाही. जान्हवी थोड्या रागात म्हणते. चेकअप झाल्यानंतर राजवीर तिथून निघू लागतो. तेवढ्या त्याचे लक्ष जातं की जान्हवी त्याच डॉक्टरांशी हसत हसत बोलत उभी आहे. जान्हवी खूप उदास असायची. त्यामुळे डॉक्टर तिला जेव्हा जेव्हा भेटायचा तेव्हा तिला खुश करण्याचा प्रयत्न करायचा. जान्हवी डॉक्टरांसोबत बोलत होती आणि हे पाहून राजवीरच्या मनात जळजळ निर्माण झाली. काय एवढं हसून बोलत आहेत आणि तो तर म्हणत होता की ही त्याची गर्लफ्रेंड आहे. पण आता बघितल्यावर काहीतरी वेगळंच वाटतंय. राजवीर मनातल्या मनात पुटपुटला. तो पुढे जाऊन जान्हवीला म्हणतो. तू इथे चेकअपसाठी आली होतीस की गप्पा मारायला? जान्हवी त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करत डॉक्टरकडे वळते. बाय, मी निघते. बाय, टेक केअर, डॉक्टर म्हणतो. राजवीर डॉक्टरकडे पाहून म्हणतो. ही इथे नेमकं कशाचं चेकअप करायला येते? डॉक्टर शांतपणे उत्तर देतो. तुम्ही पण किती विचित्र बोलता. मी मेंदूचा डॉक्टर आहे. तिच्या मेंदूचाच उपचार करणार ना? तिच्या वरूनच मला वाटलं होतं की हिच्या डोक्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. राजवीर टोमणा मारतो. डॉक्टर गंभीर होत म्हणतो. अगदी आत्ताच तिचं हृदय तुटलं आहे. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये आहे. तो डॉक्टर राजवीरचा पर्सनल डॉक्टर होता. संपूर्ण भारतातला सर्वोत्तम मेंदूचा डॉक्टर. त्याची फी खूप महाग होती आणि ही तुमची फी परवडू शकते. राजवीर विचारतो. डॉक्टर हसून म्हणतो. हो, पण आता आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत आणि मित्राकडून फी घेतली जात नाही. फ्रेंड्स? राजवीर रागाने डॉक्टरकडे पाहतो. राजवीरला जळताना पाहून डॉक्टर मुद्दाम म्हणतो की हो. खरं सांगायचं तर मिस्टर राजवीर, मला जान्हवी आवडते. मेंदूचा इलाज करता करता तिच्या हृदयापर्यंत पोहोचायचं आहे. आधी स्वतःच्या डोक्याचा इलाज करून घे, राजवीर चिडून म्हणतो. आता तर हृदयाचाही इलाज करायचा आहे, तोही जान्हवीकडून, डॉक्टर हसत म्हणतो. राजवीर डॉक्टरकडे रागाने पाहत राहतो. बरं झालं तुम्ही जान्हवीला विसरलात. तुम्हाला आठवायला वेळ लागेपर्यंत ती माझी गर्लफ्रेंड झालेली असेल, डॉक्टर म्हणतो. मला काही फरक पडत नाही, राजवीर रागात म्हणतो. खूप चांगली गोष्ट आहे, डॉक्टर म्हणतो. राजवीर तिथून रागाने निघून जातो. डॉक्टर स्वतःशीच पुटपुटतो. पण तुमचे डोळे काहीतरी वेगळंच सांगत आहेत मिस्टर राजवीर. मी शेराच्या तोंडात हात घातला आहे हे मला माहिती आहे. पण हेही मला माहिती आहे की जान्हवी माझ्याशी बोलते याचा तुम्हाला त्रास होतोय. तुम्ही मान्य करणार नाही ही वेगळी गोष्ट. पुढच्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये येताच राजवीर जान्हवीला आपल्या केबिनमध्ये बोलावतो. तुला जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी कंपनी तुला डॉक्टर प्रोव्हाइड करेल, राजवीर म्हणतो. मला कोणते प्रॉब्लेम आहेत? जान्हवी आश्चर्याने विचारते. मेंदूचा डॉक्टर. कदाचित तुझा मेंदू तरी नीट होईल, राजवीर टोमणा मारतो. त्याची काही गरज नाही, जान्हवी थंडपणे म्हणते. मी तुला डॉक्टर देतोय तर तुला प्रॉब्लेम काय आहे, राजवीर विचारतो. माझ्याकडे आधीच डॉक्टर आहेत, जान्हवी उत्तर देते. जान्हवी मनातच विचार करते, कुठे त्यांना हे कळलं तर नाही ना की मी त्यांच्याविषयी चौकशी करायला डॉक्टरकडे गेले होते. राजवीर म्हणतो. तो तुझा इलाज करत नाहीये, तो फक्त तुला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. तो मला इम्प्रेस का करेल, जान्हवी विचारते. कारण तो तुला लाईक करतो, राजवीर थेट म्हणतो. मग त्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, जान्हवी टोमणा मारत विचारते. मला काही प्रॉब्लेम नाही, मी फक्त तुझ्यासाठी बोलतोय, राजवीर म्हणतो. काय, जान्हवी विचारते. त्याच्यापासून दूर राहा, राजवीर थोड्या कडक आवाजात म्हणतो. का, जान्हवी विचारते. तुझी मर्जी, राजवीर म्हणतो. जान्हवी तिथून निघून जाते. राजवीर स्वतःशीच पुटपुटतो.
कालपर्यंत म्हणत होता की ही माझी गर्लफ्रेंड होती आणि आज तिच्या लाईक करणाऱ्यावर काहीच प्रॉब्लेम नाही म्हणतो. बरंच झालं, मला काहीच आठवत नाही. मग मला एवढा त्रास का होतोय? मला काय फरक पडतोय? डोक्यावर पट्टी असतानाही वेदना मात्र त्याच्या हृदयात होत होत्या. पुढच्या दिवशी संध्याकाळी ऑफिस टाइम संपल्यानंतर राजवीर चेकअपसाठी जातो. त्याचा डॉक्टर नेहमीप्रमाणे जान्हवीला फोन करून बोलावतो. डॉक्टर जान्हवीला म्हणतो, मी तुला इथे बोलावलं आहे, पण मिस्टर राजवीर यांनी मला त्यांच्या पर्सनल डॉक्टरच्या पदावरून काढून टाकलं आहे. का? जान्हवी आश्चर्याने विचारते. त्यांनी दुसरा पर्सनल डॉक्टर ठेवला आहे, डॉक्टर सांगतो. पण असं का केलं त्यांनी? जान्हवी विचारते. डॉक्टर थोडा थांबून म्हणतो, मागच्या वेळी मी त्यांना सांगितलं होतं की मला तू आवडतेस, बहुतेक म्हणूनच. पण तुम्ही असं का बोलत? जान्हवी विचारते. डॉक्टर शांतपणे उत्तर देतो, कारण त्यांना माझं तुझ्याशी बोलणं आवडत नव्हतं. मला वाटलं जर त्यांना थोडा जास्त त्रास झाला, कदाचित त्यांचं हृदय त्यांना सगळं आठवण्याची आठवण करून देईल. हो, मलाही तेच सांगत होते, तुमच्यापासून दूर राहायला, जान्हवी डॉक्टरांना म्हणाली. म्हणजे माझा प्लॅन काम करतोय. जर तो आपल्याला एकत्र पाहत असेल तर त्याला नक्कीच त्रास होईल, डॉक्टर हलका हसत म्हणाले. पण तो आत्ता कसा आहे हे मला कसं कळणार? जान्हवी काळजीने विचारते. त्याची चिंता करू नका, सध्या तरी मी तुम्हाला सांगू शकतो. त्याचे नवीन डॉक्टर अजूनही माझ्याशीच केस डिस्कस करत आहेत. त्यामुळे मिस्टर राजवीरच्या प्रकृतीवर माझं लक्ष आहे, डॉक्टर शांतपणे म्हणाले. जान्हवी आणि डॉक्टर कॉरिडॉरमध्ये उभे राहून बोलत होते. तेवढ्यात राजवीर डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आला. जान्हवी आणि डॉक्टरांना एकत्र पाहून त्याचा संताप उसळला. ही आता इथे काय करत आहे? तो स्वतःशीच पुटपुटला. राजवीर थेट त्यांच्या जवळ गेला. तुमच्या डोक्यात काहीतरी मोठीच अडचण दिसते, म्हणूनच तुम्ही डॉक्टरांना वारंवार भेटायला येताय, तो चिडून जान्हवीला म्हणाला. तुमच्या इतकी नाही, जान्हवी हळूच म्हणाली, पण राजवीरच्या कानावर ते शब्द गेले. काय? तो तिला रोखून पाहत म्हणाला. नाही नाही मिस्टर राजवीर, जान्हवी आज फक्त मला भेटायला आली होती. डॉक्टर लगेच मध्ये पडत म्हणाले. हे काही टुरिस्ट प्लेस नाही की कुणीही भेटायला यावं. राजवीर चिडचिडीत डॉक्टरांना म्हणाला. हो हो, आम्ही निघतच आहोत. खरं तर आज आम्ही कॉफीसाठी जाणार आहोत, डॉक्टर म्हणाले आणि जान्हवीकडे पाहत विचारलं. हो ना जान्हवी? हो, जान्हवीने पटकन मान हलवली. जान्हवी हे नाव खूप मोठं आहे. तुला प्रेमानं जान म्हणू का? डॉक्टर हसत म्हणाले. जान्हवी काही फार मोठं नाव नाही, अगदी छोटंसं आहे, राजवीर उपरोधाने म्हणाला. मिस्टर राजवीर, कृपया माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करू नका. आणि तसंही आता मी तुमचा पर्सनल डॉक्टर नाही, डॉक्टर ठामपणे म्हणाले. जान? जान कसं वाटेल? जान्हवीने राजवीरकडे पाहत डॉक्टरांना विचारलं. ओ फार छान, आजपासून मी तुला जानच म्हणणार, डॉक्टर म्हणाले. जान हे शब्द ऐकताच राजवीरच्या हृदयात एक विचित्र वेदना उमटली. चला जान, डॉक्टर म्हणाले. हो, जान्हवी उत्तरली. मला काय फरक पडतोय, कुणी काहीही बोलावं, राजवीर स्वतःशीच म्हणाला आणि त्यांच्या मागे चालू लागला. जान्हवी, वाटतंय मिस्टर राजवीर आपला पाठलाग करत आहेत, डॉक्टर कुजबुजून म्हणाले. नाही, जान्हवीने नकार दिला. चला तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला घरी सोडतो, डॉक्टर म्हणाले. मी एकटी जाईन, जान्हवी म्हणाली. नाहीतर त्यांना संशय येईल, डॉक्टर म्हणाले. ठीक आहे, जान्हवी म्हणाली आणि डॉक्टरांच्या गाडीत बसली. आज तर जान्हवी, तुला माझ्यासोबत बरीच कॉफी प्यावी लागणार आहे, डॉक्टर म्हणाले. काय? जान्हवी आश्चर्याने म्हणाली. ते बघ, तुमचा बॉयफ्रेंड आपला पाठलाग करत आहे, डॉक्टर म्हणाले.
डॉक्टरांनी गाडी एका कॅफेसमोर थांबवली. जान्हवी आणि डॉक्टर दोघेही कॅफेमध्ये गेले. राजवीरही त्यांच्या मागोमाग आत आला. असे वागत आहेत जणू खूप कॉफी प्यायला आलेत, पण प्रत्यक्षात आल्यावर लक्ष ठेवायला आले आहेत. डॉक्टर म्हणाले, माहिती नाही. जान्हवी उत्तरली. मान्य करावं लागेल जान्हवी. सगळं विसरल्यावरही त्याचं मन तुला विसरू शकलेलं नाही. डोकं विसरायला तयार आहे, पण हृदय नाही, डॉक्टर म्हणाले. दोघंही कॉफी पीत बसले. तेवढ्यात डॉक्टरांनी जान्हवीच्या हातावर आपला हात ठेवला. हे पाहून राजवीरचा संताप अनावर झाला. हे तुम्ही काय करत आहात? जान्हवी अस्वस्थ होऊन म्हणाली. राजवीर रागाने तिथून निघून गेला. मिस्टर राजवीर इतके रागावले की कॉफी न पिताच निघून गेले. डॉक्टर म्हणाले, हे काही जास्त तर झालं नाही ना? जान्हवी काळजीने म्हणाली. नाही नाही जान्हवी, थोडा तरी प्रयत्न करावाच लागतो. डॉक्टर म्हणाले. राज खूप रागावलेले दिसत होते. जान्हवी म्हणाली, तेच तर चांगलं आहे. त्याचं डोकं तुला विसरायचा प्रयत्न करतंय, पण हृदय अजूनही मान्य करत नाही, डॉक्टर शांतपणे म्हणाले. राजवीर घरी परतला. जान्हवीला डॉक्टरांसोबत पाहून तो प्रचंड चिडलेला होता. खोलीतल्या सोफ्यावर बसून त्याने समोर टेबलवर पडलेलं सगळं सामान खाली फेकलं. त्यातला एक डब्बा खाली पडून उघडला आणि त्यातलं ते लॉकेट जे जान्हवीनं राजवीरला दिलं होतं, तो लॉकेट खाली पडताच बाहेर येऊन जमिनीवर घसरून पडला. राजवीरनं ते उचलून पाहिलं. हे इथे कसं काय? मी कुठेतरी पाहिलंय, पण आठवत का नाही? तो स्वतःशीच पुटपुटला. तो आठवण काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करू लागला. हा, जान्हवी मॅडमच्या गळ्यात असाच सेम लॉकेट होता, पण मग हे इथे कसं? राजवीर गोंधळून गेला. लॉकेट हातात घेताच त्याच्या अंगावर काटा आला. यावर तर माझं नाव कोरलेलं आहे आणि जान्हवीचंही. हे इथे कसं काय? तो अवाक होऊन स्वतःशीच बोलत राहिला. राजवीरने तो बॉक्स तपासला. त्यात एक रिंग होती आणि त्याचं घड्याळ सुद्धा. हे तर तेच सगळं सामान आहे जे हॉस्पिटलमधून आलं होतं. ही रिंग तर माझ्या एंगेजमेंट अल्बममधलीच आहे. अटॅकच्या दिवशी मी ही घातली होती का? काही समजत नाहीये. माझ्यासोबत नेमकं काय चाललंय? जान्हवी माझी गर्लफ्रेंड कशी असू शकते आणि तिच्याबद्दल मला एवढा फरक का पडतो? तो प्रत्येक वस्तूकडे पाहत स्वतःशीच बोलत राहिला. राजवीरकडे आता सगळे पुरावे होते जे सांगत होते की जान्हवी खरं बोलत होती, पण त्याचं डोकं ते मानायला तयार नव्हतं. त्याचं भूतकाळ इतकं वेदनादायक होतं की त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याच्या आयुष्यातही कोणी असू शकतं, कोणी त्याच्या इतकं जवळ येऊ शकतं. मन आणि मेंदू यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे तो फारच चिडचिडा झाला होता. त्यातच जान्हवीला कुणा दुसऱ्या पुरुषासोबत पाहिलं की त्याचा संताप आणखीनच वाढायचा. मला काहीच समजत नाहीये. तुझे लोक नेमकं करतायत काय? एकच माणूस आहे राजवीर, आणि तूही मारता येत नाही. पैसे मागतात ते वेगळंच, उद्या पैसे मिळताच त्याला थेट देवाघरी पाठवतील असं वाटतंय. माया रागाने रवीवर ओरडत म्हणाली. मॅडम, प्रयत्न सुरू आहेत. रवी शांतपणे म्हणाला. कोणते प्रयत्न? मला तर काहीच दिसत नाही. राजवीर अजूनही जिवंत फिरतोय. मी या घरावर कर्ज काढले, तेही प्रचंड व्याजावर. माया संतापाने बोलत होती. मॅडम, चिंता करू नका. जर त्यांच्याकडून काम झालं नाही तर ते पैसे परत देतील, रवी म्हणाला. मला फक्त पैसे नाही, त्यावरचं व्याजही जाते. त्यांना सांगा लवकर करा, माया ठामपणे म्हणाली. रवी म्हणाला. यावेळी पोलीस त्यांच्या मागे खूप लागलेत. बाहेर पडणं त्यांना अवघड झाले. आधी राजवीर कधीच केस पुढे नेला नाही. हल्ल्याचा केस स्वतःच बंद करून टाकायचा, पण यावेळी काहीतरी वेगळंच झालंय. मला ते काहीच माहीत नाही. मला फक्त राजवीर मेला पाहिजे, कशाही परिस्थितीत, माया निर्दयपणे म्हणाली. जी मॅडम, रवी म्हणाला.
ऑफिसमध्ये राजवीर गेल्यावर तो जान्हवीवर प्रचंड रागावलेला होता. तिला त्या डॉक्टरसोबत पाहणं त्याला अजिबात आवडलं नव्हतं. तो जान्हवीकडून जाणीवपूर्वक सूड घेत होता. जान्हवीने कित्येक वेळा कॉफी बनवली, पण प्रत्येक वेळी राजवीर ती चाखून म्हणायचा, चांगली नाही, परत बनवून आणा. जान्हवी पूर्णपणे त्रस्त झाली होती. तेवढ्यात नताशा ऑफिसमध्ये आली. मिस जान्हवी, यांच्यासाठी कॉफी बनवून आणा, राजवीर म्हणाला. राजवीर मुद्दाम सांगतो, राज, आता तू ठीक आहेस ना? नताशा विचारते. हो हो, अगदी ठीक आहे. मी किती वेळेपासून तुझ्या भेटीचा विचार करत होतो, पण वेळच मिळाला नाही, राजवीर हसत म्हणतो. काही हरकत नाही, येत राहा, नताशा म्हणते. तुला ऐकू नाही आलं का? कॉफी आणायला सांगितली आहे, राजवीर जान्हवीला टोमणा मारत म्हणतो. हो सर, जान्हवी म्हणाली. जान्हवी शांतपणे उत्तर देते. वैसे हेअर कलर खूप छान आहे, राजवीर नताशाला म्हणतो. तुम्ही नोटीस केलत? कालच केला मी. तुम्हाला आवडला? नताशा आनंदाने विचारते. हो, राजवीर म्हणाला. राजवीर थोडक्यात उत्तर देतो. जान्हवी आत कॉफी घ्यायला जाते. घोड्याच्या शेपटीसारखे केस वाटतायत. यात काय छान वाटतं यांना, ती मनातल्या मनात पुटपुटते. कॉफी घेऊन परत आल्यावर, जर तू होकार दिलास तर आज रात्री आपण डिनरला जाऊया, नताशा राजवीरला म्हणते. का नाही, एकमेकांना भेटून ओळखूनच पुढे काही ठरवता येईल, राजवीर मुद्दाम जान्हवी समोर म्हणतो. नानूंनाही आपल्याबद्दलच तेच वाटतं, नताशा म्हणते. ट्राय करूया, आणि इतक्या सुंदर मुलीला कोण नकार देईल, राजवीर हसत म्हणतो. आज नताशालाही आश्चर्य वाटत होतं. राजवीरला अचानक काय झालंय? सुंदर, फारच सुंदर नाही, डोळेच उपटून घ्यावेत असं वाटते. जान्हवी मनातल्या मनात संतापते. राज, तू खूप बदललास, नताशा म्हणते. ओ खरंच, राजवीर शांतपणे उत्तर देतो. हो, फारच बदललायस. तुझी आठवण परत आली ना म्हणून मी पुन्हा. जान्हवीला प्रचंड राग आला होता. ती मनातल्या मनात कधी राजवीरला तर कधी नताशाला शिव्या देत होती. मला माहिती आहे, तू तेव्हा नानूशी खोटं बोललास, नताशा म्हणते. काय? राजवीर चकित होतो की तू आधीच कुठल्या तरी नात्यात आहेस, नताशा म्हणते. मी? हो, ते, राजवीर जान्हवीकडे पाहत म्हणतो. मला माहिती आहे, तू तुझ्या कामाबद्दल खूप पॅशनेट आहेस, पण काळजी करू नकोस, मी तुला कधीच त्रास देणार नाही, तुझ्या कामात अडथळा आणणार नाही, नताशा समजूतदारपणे म्हणते. आता कधी जाणार आहे ही? अख्खा दिवस इथेच काढणार आहे वाटते, जान्हवी मनातच पुटपुटली. यापेक्षा चांगलं काय असू शकतं, राजवीर नताशाला म्हणाला. जान्हवी नताशाकडेच रोखून पाहत होती. राजवीर नताशाशी बोलताना पाहून तिच्या मनात प्रचंड जळजळ होत होती. तुम्ही अजूनही इथेच आहात, गेला नाहीत अजून, राजवीर जान्हवीला म्हणाला. हो, निघते मी, जान्हवी थंड आवाजात म्हणाली. मी पण निघते, रात्री डिनरला भेटू, नताशा राजवीरला म्हणाली. शुक्र आहे हिलाही जायचं सुचलं, जान्हवी मनात म्हणाली. हो नक्की, राजवीर नताशाला म्हणाला. बाय, नताशा म्हणाली. चला, मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडतो, राजवीर म्हणाला. तुम्ही मला सोडणार, नताशा आश्चर्याने म्हणाली. हो, का नाही, राजवीर म्हणाला. ऑफकोर्स, नताशा हसत म्हणाली. हे तुम्ही का उचललं, राजवीरने विचारलं. मिस जान्हवी, मॅडमची बॅग घ्या, असं म्हणत नताशाने राजवीरच्या गालावर किस केलं. राजवीरच्या इतक्या जवळ नताशाला पाहून जान्हवी अक्षरशः जळून गेली.
जान्हवी नताशाची बॅग घेऊन तिला बाहेरपर्यंत सोडते. राजवीर तिला गाडीत बसवतो. नताशा गेल्यानंतर जान्हवी रागाने राजवीरकडे पाहत म्हणते, हे सगळं काय होतं? काय म्हणजे? राजवीर थंडपणे म्हणाला, तुम्ही तिच्याशी इतके चिकटून का वागत होतात? जान्हवी विचारते. तुम्ही कोण आहात मला प्रश्न विचारणाऱ्या? राजवीर कडक आवाजात म्हणतो. तुमची. एवढंच बोलून जान्हवी गप्प होते. रागाच्या भरात जान्हवी आत निघून जाते. मी यांचा बॉस आहे हेही का विसरतात? राजवीर स्वतःशीच पुटपुटतो. जान्हवीची सुट्टीची वेळ झाली होती. आज ती खूपच चिडलेली होती. मी घरी जात आहे, जान्हवी म्हणाली. तुम्ही जाऊ शकत नाही, राजवीर म्हणाला. का नाही जाऊ शकत? माझी सुट्टीची वेळ झाली आहे, मी जाते, जान्हवी ठामपणे म्हणाली. मी सांगितलंय ना, तुम्ही जाऊ शकत नाही, राजवीर म्हणाला. मी जाते. काय करणार आहात? नोकरीतून काढाल? काढा, असं म्हणत जान्हवी तिथून निघून जाते. बाहेर तिला विक्रम भेटतो. घरी जातेस का? विक्रम विचारतो. हो, जान्हवी म्हणते. काय झालं? विक्रम विचारतो. काही नाही, जान्हवी उत्तर देते. जान्हवीचा उतरलेला चेहरा पाहून विक्रम पुन्हा विचारतो. सरांनी ओरडलं का? नाही, जान्हवी म्हणते. चल, मी सोडतो तुला, विक्रम म्हणतो. नको, मी जाईन, जान्हवी म्हणते. ती विक्रमशी नीट बोलत नव्हती. मीच सोडतो ना, माझ्यावर का राग काढतेस? विक्रम हसत म्हणतो. सॉरी, सगळा राग तुझ्यावर काढला, जान्हवी म्हणते. काही हरकत नाही, विक्रम म्हणतो. जान्हवी विक्रम सोबत निघते. आज विक्रमच हसत म्हणतो. आज घरी बोलवणार आहेस का? हा हा, ये ना, जान्हवी म्हणते. एक कॉफी पुरेशी आहे, विक्रम म्हणतो. हो, जान्हवी म्हणते. जान्हवी विक्रमला घरी घेऊन जाते. काही दिवसांपासून पाहतोय तू खूप टेन्शनमध्ये आहेस, विक्रम म्हणतो. हो, मिस एना यांचं काम सुद्धा मलाच करावं लागते, जान्हवी म्हणते. तक्रार का करत नाहीस? विक्रम विचारतो. काय उपयोग? ती मिस्टर मेहता यांची चमची आहे, जान्हवी म्हणते. हो, तेही आहे, विक्रम मान हलवतो. कॉफी पिऊन विक्रम निघून जातो. जान्हवी खूपच अस्वस्थ होती. राज खरंच नताशासोबत डिनरला जाणार आहे का? ती मनात विचार करते. खरं तर राजवीरने जान्हवीला त्रास द्यायला नताशाला डिनरसाठी बोलावलं होतं, पण त्याला स्वतःलाच ते विसरायला झालं होतं. इकडे नताशा खूप वेळ वाट पाहत बसलेली होती. तिच्याकडे राजवीरचा नंबरही नव्हता की तिने फोन करावा. खूप वेळ थांबून शेवटी ती रागात घरी निघून जाते. पुढच्या दिवशी नताशा थेट राजवीरच्या ऑफिसमध्ये येते. त्यावेळी जान्हवी राजवीरच्या केबिनमध्येच होती. काल तुम्ही आला नाहीत राज, नताशा म्हणते. ओ हो, माझ्या लक्षातूनच निघून गेलं, राजवीर म्हणतो. मिस जान्हवी, तुम्ही जाऊ शकता, राजवीर म्हणतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.